Okay, rainfall means what? पटकन सांगा कोणतरी. हा सांगा फास्ट. What is mean by rainfall? It is the depth of water when it flows on the surface of the earth without evaporation and infiltration. What is average rainfall? The arithmetic mean of the rainfall at specific region. Annual rainfall? Annual means the yearly. How much rainfall is there in 1 year? Period of 1 year. What is intensity? Intensity of rainfall? The rate of rainfall is the intensity of rainfall. Rate of rainfall in mm per hour. Per hour, how much rainfall will be in mm or centimeter? That is your intensity. Intensity of rainfall. Okay. The next terms we have to see now. Okay, some important terms related to rainfall. Okay, so good year rainfall म्हणजे काय बघूया. What is mean by good year rainfall? If annual rainfall is more than 120% of average rainfall of that particular area, then it is called as good year rainfall. Means what? Its meaning कोण सांगेल? कोण सांगता येईल? जर एखाद्या प्रदेशामध्ये वार्षिक पर्जन्याचे प्रमाण 120% पेक्षा जास्त असेल तर ते गुड रेनफॉल असतं. समजा एखाद्या एरियामध्ये कन्सिडर करा पंढरपूरचा एरिया आहे, तिथं ऍव्हरेज अॅन्युअल रेनफॉल आहे 100 मिलीमीटर समजा, कन्सिडर करा अॅन्युअल. ओके, जर त्या वर्षी जर 120 मिलीमीटर पाऊस पडला तर आपण काय म्हणणार त्या इयरला? What we can call good year rainfall. Good year rainfall. Okay, so good year rainfall म्हणजे काय कळालं का सगळ्यांना बघा. If annual rainfall is more than 120%, okay, 100 mm पाऊस पडत असेल त्या ठिकाणी जर 120 mm पाऊस पडला त्या वर्षी तर दॅट इज व्हॉट युअर गुड इयर. म्हणजे चांगला पाऊस झाला या वर्षी असं आपण म्हणतो. ओके, नंतर बॅड इयर म्हणजे काय बघा. इफ annual rainfall is less than 80% of average rainfall of that particular area, then it is called as bad year. हे काय बघा इथं, जर 100 mm पाऊस पडत असेल तर ह्या वर्षी जर 80 mm पडला तर आपण काय म्हणायचं? दॅट इयर इज बॅड इयर. ओके, ऍव्हरेज रेनफॉल पेक्षा जर कमी पडला आणि 80% पाऊस झाला, 100% पडलाच नाही तर त्या इयरला म्हणायचं बॅड इयर रेनफॉल. नॉर्मल इयर म्हणजे काय बघा. नॉर्मल इयर रेनफॉल. If annual rainfall is plus or minus 20% of average rainfall of that particular area, then it is called as normal year rainfall. Means what? Is it? What is the meaning of this statement? If annual rainfall is plus or minus 20% of average rainfall. किती पाऊस पडला तर आपण म्हणू शकतो की तो नॉर्मल इयर आहे. त्या वर्षी पडलेला पाऊस हा नॉर्मल आहे.
मला सांगता येईल? फास्ट. ॲव्हरेज रेनफॉलच्या जर +-20% रेनफॉल झाला तर तो नॉर्मल इयर रेनफॉल. कन्सिडर करा एखाद्या एरियामध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडतो वार्षिक. तर किती पाऊस पडला तर आपण म्हणायचं तो नॉर्मल इयर आहे रेनफॉल. 100 मिलीमीटर. 100च का? ±20% सांगितलंय. म्हणजे 81% 119 120% कितीही पाऊस पडला. ओके 119 पर्यंत. सो दॅट इयर इज कॉल्ड व्हॉट नॉर्मल इयर. ओके 85% पडला किंवा 99% पडला. ओके 100 mm जर असेल, जर 99 mmच पडला तर काय म्हणू आपण? दॅट इयर इज नॉर्मल इयर. किंवा 105 पडला mm, सो दॅट इयर इज व्हॉट नॉर्मल इयर रेनफॉल. ±20%. 100 mm पाऊस असेल तर तिथं 80 ते 120 दरम्यान पाऊस पडला तर दॅट इयर इज व्हॉट नॉर्मल इयर रेनफॉल. आर यू गेटिंग? लक्षात सगळ्यांच्या? सर परत एकदा सांगा हे. एखाद्या परिसरामध्ये 100 mm पाऊस पडत असेल वार्षिक. ओके तर एखाद्या 81 mm ते 120 mm च्या दरम्यान 85 mm पाऊस पडला तर त्या इयरला आपण काय म्हणायचं? काय म्हणायचं? नॉर्मल इयर. नॉर्मल इयर. समजा 105 mm पाऊस पडला काय म्हणणार? 100 mm त्याचा अवरेज रेनफॉल आहे घेतला आणि 105 जर पडला तर काय करणार तुम्ही? कुठलं इयर असणार आहे? गुड, बॅड ऑर नॉर्मल? नॉर्मल इयर. नॉर्मल. 121% पाऊस पडला. समजा 121 mm पाऊस पडला. गुड इयर रेनफॉल. 70 mm पडला. बॅड इयर. लक्षात आलं का सगळ्यांच्या? बघा. आर यू गेटिंग दिस 3 डेफिनेशन? गुड इयर, बॅड इयर आणि नॉर्मल इयर. डाऊट याच्यामध्ये? आहे कॅचमेंट और यू कॅन से कॅचमेंट एरिया. कॅचमेंट एरिया म्हणजे काय? ऍक्शन ऑफ कलेक्टिंग वॉटर, स्पेशली द कलेक्शन ऑफ रेनफॉल ओव्हर ए नॅचरल ड्रेनेज एरिया. म्हणजे ज्या एरियामध्ये तुम्ही पडलेला पाऊस आहे तो कलेक्ट करतो ते कॅचमेंट एरिया. ओके to remember these definitions while solving the numericals. Next काय बघा? मेथड्स ऑफ कॅल्क्युलेटिंग ऍव्हरेज रेनफॉल. ऍव्हरेज रेनफॉल कॅल्क्युलेट वी हॅव टू सी नाउ. त्याच्या बेसिकली तीन मेथड्स आहेत. फाइंड दिस ऍव्हरेज अॅन्युअल रेनफॉल. कुठल्या आहेत ते तीन मेथड्स? कोण आहे ते? साऊंड कोणाच चालू आहे? दुपाटे. Okay. So following are the methods to determine the what average annual rainfall for a particular catchment area. आता कुठल्या तीन मेथड आहेत बघा? पहिली आहे अरिथमेटिक मीन मेथड, सेकंड आहे थायसन्स पॉलिगॉन मेथड आणि थर्ड आहे आयसोहायटल मेथड. दीज आर द 3 मेथड्स टू कॅल्क्युलेट व्हॉट ॲव्हरेज अॅन्युअल रेनफॉल. ओके 3 मेथडचा यूज करून तुम्ही ॲव्हरेज रेनफॉल आहे त्या पर्टिक्युलर एरियाचा फाइंड करू शकता. we will see one by one. ते पहिली आहे तुमची अरिथमेटिक ॲव्हरेज or you can say arithmetic mean method. Okay. याच्यामध्ये काय बघा? दिस इज व्हेरी सिंपल मेथड. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज व्हॉट मीन मेथड और यू कॅन से अरिथमेटिक ॲव्हरेज मेथड. ओके तर हे का सिंपल आहे तर याच्यामध्ये simply we have to taken the average annual rainfall values for a particular rain station. ओके समजा एक 3-4 रेन स्टेशन आहेत एखाद्या एरियामध्ये इन्स्टॉल केलेले. त्या 3-4 रेन स्टेशनचं जे काय रेकॉर्ड आहे अॅन्युअल रेकॉर्ड. ओके
पाऊस पडलेलं ते रेकॉर्ड घेतलं जातं. त्यालाच म्हणतो आपण रेनफॉल व्हॅल्यूज. ओके, that is indicated by this P1, P2, P3 respectively. Okay, P1 is the value of particular rain gauge station 1 and P2 will be the rain gauge value for rain gauge station 2 accordingly going on. Okay, so these are the values of particular rain gauge stations. Okay, rainfall values. Okay, and if you divide this whole summation of this all average, or you can say uh, rainfall values. Okay, आणि त्याला जर आपण त्याच्या नंबर ऑफ स्टेशननी डिवाइड केलं किंवा नंबर ऑफ इयर्सनी डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटू शकतं, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये किती रेनफॉल झाला. ओके, त्याचं आपल्याला ऍव्हरेज व्हॅल्यू भेटू शकते. ओके, कन्सिडर करा. Consider kara, this is the area. Okay, just wait. हे हा एक एरिया कन्सिडर करायच्या एरियामध्ये 4 रेन गेज स्टेशन इन्स्टॉल केलेले आहेत. ओके, दिस इज 1, 2, 3 and 4. ओके, 4 रेन गेज स्टेशन आहेत. ओके, प्रत्येक रेन गेज स्टेशनने काहीतरी एरिया डिवाइड केलेला आहे. ओके, दिस इज द एरिया फॉर रेन गेज स्टेशन 1, दिस इज द एरिया फॉर रेन गेज स्टेशन 2 and this is the area for रेन गेज स्टेशन 3 and 4 respectively. ओके, त्याची समेशन काय करायची आपल्याला, ह्या प्रत्येक रेन गेज स्टेशनने जी काय व्हॅल्यू रेकॉर्ड केलेली आहे रेनफॉलची फॉर दॅट पर्टिक्युलर इयर, त्याची समेशन करायची. ओके, सपोज दिस इज विल बी द P1 विल बी द व्हॅल्यू ऑफ rainfall value of station 1, P2 will be the rainfall value of station 2, P3 value of हॅलो station 3 and P4 will be the station 4. Okay, याची समेशन करायची आपल्याला. So taking the summation of these rainfall values divided by number of हॅलो सर. हा बोला. हा सर, स्क्रीनवर काही दिसत नाहीये, ब्लॅक कलर आलाय काय? सब नाही का? Just हा. दिसतंय का आता? हो सर, दिसत. दिसतंय का बघा आता? दिसतंय का आता? हो दिसते सर. Okay, consider करा हा, this will be the area for which we are going to calculate the average annual rainfall. Okay, तर ह्या एरिया मी जर 4 भागामध्ये डिवाइड केला, सपोज आय एम डिवाइडिंग दिस एरिया into 4 parts. ओके, आणि या प्रत्येक पार्ट मध्ये एक एक रेन गेज स्टेशन मी इन्स्टॉल केलं. ओके, 1, 2, 3 and 4. ओके, त्या प्रत्येक रेन गेज स्टेशनने जी काही व्हॅल्यू रेकॉर्ड केलेली असते रेनफॉलची, त्या एरियामध्ये जो काय पाऊस पडलेला आहे त्याची व्हॅल्यू हे रेन गेज स्टेशन रेकॉर्ड करतात. ओके, सपोज दिस विल बी द व्हॅल्यू. P1 will be the value
consider this will be the P1. Okay, this will be the P2. This will be the P3. And this will be the P4. Okay, या रेंज स्टेशनच्या ह्या व्हॅल्यू आहेत. ओके, याची ज्यावेळेस आपण समेशन करतो आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ रेंज स्टेशन. आता किती रेंज स्टेशन आहेत? 4 रेंज स्टेशन आहेत. सो वी आर टेकिंग द समेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ रेंज स्टेशन. जर केलं तर तुम्हाला काय भेटतं? ॲव्हरेज रेनफॉल व्हॅल्यू ऑफ दिस पर्टिक्युलर एरिया. ओके ओके, आर गेटिंग दिस? Okay, so similarly, what formula we have to take? P will be the average rainfall. Okay, average rainfall for that particular area is equal to what? P1 plus P2 plus P3 so on. जेवढे काय तुमचे रेनगेज स्टेशन असतात त्याची समेशन त्या व्हॅल्यूची. ओके, रेनगेज स्टेशन म्हणजे काय? त्या रेनगेज स्टेशन मध्ये जे काय तुमचा पाऊस पडला त्याचं जे काय व्हॅल्यू तुम्हाला भेटलेली आहे रेनफॉल व्हॅल्यू त्याची समेशन करायची डिवायडेड बाय किती रेनगेज स्टेशन तिथं आहेत. ओके, एन विल बी द नंबर ऑफ रेनगेज स्टेशन किंवा तुम्हाला नंबर ऑफ इयर पण दिलेलं असेल. एकच रेनगेज स्टेशन दिलं असेल आणि त्याच्या 5 वर्षाचं तुम्हाला ॲव्हरेज काढायला सांगितलं असेल तर तिथं नंबर ऑफ इयर्स असतं. सो फॉर्म्युला काय येतो बघा? P इज इक्वल टू P विल बी द ॲव्हरेज रेनफॉल व्हॅल्यू दॅट इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3 सो ऑन. जेवढे रेनगेज स्टेशन असतील तेवढे ॲडिशन करायची डिवायडेड बाय नंबर ऑफ रेनगेज स्टेशन. ओके, 4 असतील तर 4, 5 असतील तर 5, जेवढे तुमचे व्हॅल्यूज आहेत त्याच्या नंबरने डिवाइड करायचं. ओके, तुम्हाला काय भेटेल? ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया ऑफ रेनफॉल. ओके, फॉर दॅट पर्टिक्युलर इयर. सो दिस इज व्हॉट अरिथमेटिक ॲव्हरेज मीन मेथड. ओके, त्याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा. अरिथमेटिक ॲव्हरेज और यू कॅन से, याला दुसरं नाव आहे अरिथमेटिक मीन मेथड. हे सिम्पली काय करायचं आहे? जेवढे तुम्हाला रेनफॉल रेनगेज स्टेशन दिले त्याच्या व्हॅल्यूज रेनफॉलच्या त्याची समेशन करायची डिवायडेड बाय नंबर ऑफ रेनगेज स्टेशन. दॅट विल बी द ॲव्हरेज रेनफॉल फॉर दॅट पर्टिक्युलर एरिया यू विल गेट. गेटिंग दिस? तुम्हाला डाऊट आहे काय मेथड मध्ये? त्याच्यावर एक सिंपल न्यूमेरिकल बघूयात आपण. हे नोट डाऊन करून घेत जावं नोटबुक मध्ये. इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत त्याच्यावरती MCQ विचारले जातील. राइट डाउन वन प्रॉब्लेम. नोटबुक केले असेल तर नोटबुक मध्ये हा प्रॉब्लेम लिहून घ्या. प्रॉब्लेम काय बघा? फॉलोइंग डाटा शोज द कॅचमेंट एरिया. न्यूमेरिकल देऊन घ्या सगळेजण. विथ ॲव्हरेज अॅन्युअल रेनफॉल ऑफ स्टेशन रेकॉर्डेड. ओके, पर्टिक्युलर रेंज स्टेशन दिलेलं आहे त्याच्यावरती 4 रेंज स्टेशन दिलेले तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये आणि त्याच्यावर पर्टिक्युलर रेनफॉल व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले आहेत टेबलमध्ये. ओके, फाइंड आउट मीन रेनफॉल ओव्हर ए एंटायर कॅचमेंट. ओके, एक पर्टिक्युलर रेनगेज एरिया दिलेला आहे तुम्हाला, कॅचमेंट एरिया आहे. सपोज दिस विल बी द कॅचमेंट एरिया. ओके, या कॅचमेंट एरियामध्ये 4 रेनगेज स्टेशन इन्स्टॉल केलेले आहेत. 1 2 3 4. ओके, प्रत्येक रेनगेज स्टेशनने काहीतरी एरिया डिवाइड केलेला आहे. ओके, प्रत्येकाने वाटून घेतला एरिया. ओके, दिस विल बी द एरिया फॉर रेनगेज स्टेशन 1. दिस विल बी 2. दिस विल बी 3. दिस विल बी द 4. हे 4 रेनगेज स्टेशन आहेत. प्रत्येक रेनगेज स्टेशनच्या व्हॅल्यू आहेत. पहिल्या रेनगेज स्टेशनची व्हॅल्यू आहे 105.
105 mm. दुसऱ्या स्टेशनची आहे 122. ओके. तिसऱ्या रेंगे स्टेशनची व्हॅल्यू आहे 149. चौथ्या रेंगे स्टेशनची व्हॅल्यू आहे 154 mm. ओके. त्या पर्टिक्युलर रेंगे स्टेशनने रेकॉर्ड केलेली ही रेनफॉलची व्हॅल्यू आहे. ओके. We have to calculate what average annual rainfall. Okay. आपला फॉर्म्युला काय आहे बघा. What is the formula? We have to take the summation of this all rainfall values. त्याचे काय तुम्हाला व्हॅल्यू दिलेले आहेत. These values. जे तुम्हाला पहिल्यांदा समेशन करायचे आहे. म्हणजेच काय करणार समेशन ऑफ पी. ओके. समेशन ऑफ पी काय असणार आहे P1 प्लस P2 प्लस P3 प्लस P4 जे काही येईल ते समेशन घ्यायची. ओके. नंतर काय करणार नंबर ऑफ रेनगे स्टेशनने डिवाइड करायची ती व्हॅल्यू. म्हणजे काय करणार टोटल रेनफॉल म्हणजे काय टोटल रेनफॉल इज इक्वल टू सम ऑफ पी डिवाइडेड बाय एन वेअर एन इज व्हॉट हिअर एन म्हणजे काय नंबर ऑफ रेनगे स्टेशन. तो किती दिले तुम्हाला रेनगे स्टेशन 1 2 3 4. ओके. एन ची व्हॅल्यू तुम्हाला इथे 4 भेटेल. सो टोटल रेनफॉल किती आहे समेशन आली तुमची 530 डिवायडेड बाय 4 मीन्स नंबर ऑफ रेनगे स्टेशन दॅट विल बी आन्सर येईल तुमचं 132.5 mm. म्हणजे टोटल रेनफॉल व्हॅल्यू फॉर दिस पर्टिक्युलर एरिया. कुठला एरिया हा जो होल एरिया आहे तुमचा. दिस टोटल एरिया टोटल एरियाची ऍव्हरेज व्हॅल्यू किती आली तुमची 132.5 mm. याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा. प्रॉब्लेम कळाला का सगळ्याला बघा. मग डन करा हे नोटबुक मध्ये. सर सर रेनफॉल MM मध्ये की सेंटीमीटर मध्ये हे प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेलं नसेल दिलं तर नसते का? तुम्ही कुठलं युनिट लिहू शकता MM किंवा सेंटीमीटर. ओके. यू कॅन अझ्युम द युनिट इफ युनिट इज नॉट गिवन. जनरली MM मध्ये लिहित चला रेनफॉल. दिलं नसेल तर MM मध्ये लिहायचं. त्यांना डन करून द्या सगळेजण. ओके. और
Over. Is it over? Over this problem. Okay. The next method you have to write down. Thyson's polygon method. Okay. First method होती arithmetic average mean. Okay. Second method आहे Thyson's polygon method to calculate average annual rainfall. Okay. या method मध्ये काय बघा? This method is generally used for determining the average annual rainfall. Okay. In this method, adjacent stations are joined by straight lines and dividing the entire area into the series of triangles. Okay. Consider kara, this will be the area. Okay. Total area आहे तुमचा. Okay. खाली डायग्राम काढतो मी. Consider करा, this will be the total area. त्या एरियाचा आपल्याला काय करायचं आहे, ऍव्हरेज अॅन्युअल रेनफॉल काढायचा आहे. त्यासाठी आधी काय करायचं, हा टोटल एरिया आहे तो नंबर ऑफ रेनगेज स्टेशन मध्ये डिवाइड करायचा आहे. ओके, डिवाइड इनटू स्मॉल एरियाज यू कॅन से. कन्सिडर करा हे 4 रेनगेज स्टेशन्स आहेत या एरियामध्ये. सिमिलर मगाशी आपण अरिथमेटिक मीन मध्ये बघितलं त्याप्रमाणे की हा एरिया मी डिवाइड करायचा आहे. तर डिवाइड करण्याच्या आधी ओके, आता काय करायचं आपल्याला, मगाशी अरिथमेटिक मीन मध्ये काय केलं आपण, डायरेक्ट ह्या 4 स्टेशनचं समेशन केली, डिवाइड बाय नंबर ऑफ रेनगेज स्टेशन केले. तर थायसन्स पॉलिगॉन मध्ये काय करायचं आहे बघा आपल्याला. पहिल्यांदा हे जे काय रेनगेज स्टेशन आहेत, सो दिस इज ए रेनगेज स्टेशन ए,
This will be the B. Okay, this will be the B. Okay. This will be C. This will be D. Okay. हे 4 रेल्वे स्टेशन्स आहेत. This will be A. Okay. So 4 रेल्वे स्टेशन्स आहेत. पहिल्यांदा काय करायचे, स्ट्रेट लाईननी जोडून घ्यायचे. स्ट्रेट लाईनने काय जोडायचे बघा. डॉटेड लाईन नाही आहे का? ओके, आय विल डायरेक्टली जॉइन दिस adjacent railway station, A to B, B to C, okay, C to D, and D to A or A to D. ओके, स्ट्रेट लाईन जोडून घेतले मी. ओके, जोडून घेतल्यानंतर काय बघा, नेक्स्ट स्टेप काय करायची आहे बघा. ओके, प्रत्येक रेल्वे स्टेशननी एक स्ट्रेट लाईन तयार केलेली आहे. A to B, B to C, C to D आणि D to A. ओके, त्या प्रत्येक लाईन मधून एक तुम्हाला बायसेक्टर टाकायचं. आता बायसेक्टर म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय बायसेक्टर, तुम्हाला सांगता येईल बायसेक्टर म्हणजे काय. सांगता येईल का तुम्हाला. जिओमेट्री मध्ये बायसेक्टर होता. बायसेक्टर मीन्स व्हॉट, सांगता येईल का कोणाला. बायसेक्टर म्हणजे काय, एखाद्या पॉइंट मधून समोरच्या लाईनच्या मिड पॉइंट वरती टाकलेला. कन्सिडर करा दिस लाईन ए बी. आता ह्या ए बी मधून मला एक बायसेक्टर टाकायचा. कसं टाकायचं, लाईन ए बी चा जिथे मिड पॉइंट असेल तिथून लाईन टाकायची. ए बी चा हाय तर कुठतरी मिड पॉइंट येईल असं कन्सिडर करा. या ए बी ला मी डिवायडर टाकतोय, काय म्हणतोय बायसेक्टर. दिस विल बी द बायसेक्टर फॉर लाईन ए बी. सिमिलरली फॉर बी सी. आता बी सी चा कुठे येईल, असा येईल कुठेतरी. ओके, दिस विल बी द बी सी. ओके, सी डी चा कुठे येईल, सी आणि डी याच्या मधला मिड पॉइंट. ओके, दिस विल बी द सी डी. ओके, आणि लास्ट कुठला असणार आहे तुमचा, डी ए. 4 बायसेक्टर मी टाकले. ओके, आता इथं बायसेक्टर टाकल्यानंतर काय झालेलं आहे बघा, प्रत्येक रेल्वे स्टेशनने काहीतरी एरिया डिवाइड केलेला आहे. ओके, फॉर रेल्वे स्टेशन ए, ओके, हा एरिया फॉर रेल्वे स्टेशन ए साठी आपण कन्सिडर करणार. ओके, दिस विल बी द एरिया फॉर रेल्वे स्टेशन ए. सिमिलरली फॉर बी, बी साठी कुठला एरिया असणार आहे, हा एरिया आपण कन्सिडर करणार रेनफॉल साठी. दिस विल बी द एरिया डिवाइडेड फॉर रेल्वे स्टेशन बी. सिमिलरली फॉर सी, सी साठी कुठला एरिया येतोय बघा, हा एरिया येईल. दिस विल बी द एरिया फॉर सी. ओके, आणि हा तुमचा असेल डी साठी. दिस विल बी द एरिया फॉर रेल्वे स्टेशन डी. ओके, इथं काय केलंय बघा, बायसेक्टर टाकल्यानंतर प्रत्येक एरियाचा काहीतरी एक एरिया डिवाइड झालेला आहे, म्हणजे पॉलिगॉन कन्स्ट्रक्ट झालेले आहेत फॉर दिस पर्टिक्युलर स्टेशन बी. ओके, बी साठी काय एरिया डिवाइड झालेला आहे, हा जो ब्ल्यू जो सॉरी येलो कलरने जो काही मी एरिया डिवाइड केलेला आहे, दॅट विल बी एरिया फॉर रेल्वे स्टेशन बी. ओके, म्हणजे प्रत्येक बायसेक्टर टाकल्यानंतर प्रत्येक एरियामध्ये पॉलिगॉन कन्स्ट्रक्ट झालेले आहेत. सो दिस इज व्हॉट थायसन्स पॉलिगॉन. ओके, प्रोसेस कळाली का सगळ्यांना, रिपीट करू द्या अजून एकदा. सर, हॅलो सर. हा यस बोला. सर, फक्त ह्याच्यावरून कसं समजणार की किती रेनफॉल झालाय ते.
रेनगेज स्टेशन आपण त्यासाठी इन्स्टॉल करतोय ना. ओके, हा एरिया कन्सिडर करा, वरती दिसतोय का, हा टोटल एरिया आहे. ओके, प्रत्येक एरियामध्ये आता तुम्ही कुठलं 250 किलोमीटर स्क्वेअरचा एरिया आहे समजा. ओके, 250 ते 500 किलोमीटर स्क्वेअर मध्ये तुम्ही एक रेनगेज स्टेशन इन्स्टॉल करू शकता. ओके, आता समजा हा टोटल एरिया आहे, 1000 किलोमीटरचा एरिया आहे, किलोमीटर स्क्वेअर. ओके, तर तुम्ही किती रेनगेज इन्स्टॉल करू शकता तिथं? मिनिमम 250 किलोमीटर स्क्वेअरला एक रेनगेज स्टेशन तुम्ही इन्स्टॉल करू शकता. ओके, आता 1000 किलोमीटर स्क्वेअरचा एरिया आहे, तुम्ही किती रेनगेज स्टेशन इन्स्टॉल करणार तिथं? 4. सो कन्सिडर करा हे 4 रेनगेज स्टेशन आहेत, ABCD. ह्या 1000 किलोमीटर स्क्वेअर एरियामध्ये मी 4 रेनगेज स्टेशन बसवलेले आहेत. ओके, प्रत्येक रेनगेज स्टेशननी काहीतरी एरिया डिवाइड करून घेतलेला आहे. तो कसा डिवाइड केला तर आपण मी सांगितलं कसा करायचा. पहिल्यांदा हे 4ही रेनगेज स्टेशन स्ट्रेट लाईनने मी जोडून घेतले. ओके ओके, ऍडजस्टंट रेनगेज स्टेशन स्ट्रेट लाईनने जे डॉटेड जे लाईन दिसत आहेत तुम्हाला, ए कडून बी कडे चाललोय, स्ट्रेट लाईन घेतली मी, बी कडून सी कडे चाललोय, स्ट्रेट लाईनने जॉईन केले. ओके, हे सगळे रेनगेज ऍडजस्टंट साइड जे आहेत ते आधी मी जॉईन करून घेतले. ओके, जॉईन करून घेतल्यानंतर ओके प्रत्येक लाईननी काहीतरी एरिया डिवाइड केलेला आहे, बरोबर आहे. आता एरिया मला फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल, प्रत्येक लाईनवरती एक बायसेक्टर टाकावं लागेल. ओके, तर मला त्या प्रत्येक रेनगेज स्टेशननी जो काही एरिया डिवाइड केलेला आहे तो भेटेल. ओके, मग आता रेनगेज स्टेशन ए ने किती एरिया डिवाइड केला कसा कॅल्क्युलेट करायचा, तर हे बायसेक्टर मी टाकतोय मी. ओके, ए कडून बी कडे जी काही लाईन जाते त्या लाईन वरती एक बायसेक्टर टाकला मी. ओके, एक आणि डी वरती परत एक बायसेक्टर टाकला. हे 2 बायसेक्टर जिथे जॉईन होतील तो एरिया असणार आहे रेनगेज स्टेशन ए चा. ओके, लक्षात येते का बघा. ओके, हा बायसेक्टर AB चा आहे, हा बायसेक्टर AD चा आहे. ओके, हे 2 बायसेक्टर जॉईन केले मी. जो काही एरिया डिवाइड केला ह्या पर्टिक्युलर रेनगेज स्टेशननी, दॅट विल बी द catchment area or you can say rainfall area for this रेनगेज स्टेशन A. येते का लक्षात सगळ्यांच्या. बायसेक्टर कशाला टाकतोय तर एरिया डिवाइड करण्यासाठी आपण हे बायसेक्टर टाकतोय फॉर दॅट पर्टिक्युलर रेनगेज स्टेशन. हे झालं रेनगेज स्टेशन ए साठी. तसंच बी साठी काय केलं मी, ओके ऑलरेडी हा मी बायसेक्टर टाकलेला आहे AB वरती. नंतर आता इथे मला दुसरा बायसेक्टर BC वरती टाकावा लागेल, बरोबर आहे. सो दिस विल बी द बायसेक्टर फॉर BC. ओके, लाईन BC. ओके, मग काय झालं बघा, हा बायसेक्टर आणि हा बायसेक्टर जॉईन झाला. जो काही एरिया डिवाइड केला ह्या स्टेशन बी साठी मी देणार. कुठला एरिया झाला हा एरिया. दिस एरिया विल बी द this area will be divided for station B. ओके, रेनगेज स्टेशन बी साठी हा एरिया मी कन्सिडर करणार. ओके, नंतर स्टेशन सी साठी कुठला एरिया करणार मी, ऑलरेडी BC ला बायसेक्टर टाकलेला आहे मी. मग इथे कुठं टाकावं लागेल, CD लाईन वरती मला एक बायसेक्टर टाकावं लागेल. ओके, दिस विल बी द CD. त्याच्यावरती एक बायसेक्टर टाकला मी. ओके, सो दिस विल एरिया विल बी फॉर रेनगेज स्टेशन C. ओके, कुठला एरिया, हा एरिया. दिस विल एरिया विल बी फॉर रेनगेज स्टेशन C. राहिलेला जो एरिया आहे ओके कुठला असणार आहे, रेनगेज स्टेशन B साठी असणार आहे. की हा राहिलेला रिमेनिंग एरिया, दिस एरिया इज रिमेनिंग. सो दिस इज गिवन टू द रेनगेज स्टेशन D. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या. पहिल्यांदा काय केलं आपण, होल एरिया कन्सिडर केला. ओके, त्याचे रेनगेज स्टेशन आपण प्रत्येक एरियासाठी इन्स्टॉल केले. ते रेनगेज स्टेशन मी स्ट्रेट लाईनने जॉईन केले. ते स्ट्रेट लाईनने जॉईन करून घेतले डॉटेड लाईननी. आणि प्रत्येक लाईनवरती मी बायसेक्टर टाकले. कशासाठी टाकले तर तो एरिया डिवाइड करण्यासाठी, पर्टिक्युलर रेनगेज स्टेशनसाठी. ओके, नंतर मी काय केले, एरिया डिवाइड केले. म्हणजे प्रत्येक एनी एक एक पॉलिगॉन कन्स्ट्रक्ट केले. ओके, दिस इज द पॉलिगॉन फॉर स्टेशन B. दिस विल बी द पॉलिगॉन फॉर स्टेशन C. This will be D and this will be A. Okay, so this is what how to construct the polygon for Tyson's for this method. Okay, लक्षात आलं का सगळ्यांच्या. पॉलिगॉन कसे कन्स्ट्रक्ट केले ते लक्षात आले का सगळ्यांच्या.
ओके. तो एरिया डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय भेटलेलं आहे बघा इथं. हाऊ टू कॅल्क्युलेट वी आर टू सी नाउ. Okay, it is assumed that the entire area within the polygon is near to the Rengge station, and which is include the polygon than to any other Rengge station. Okay, to find the area of polygon as shown in figure, if P is the mean rainfall, okay, total area जो आहे तुमचा, okay, this will be the total area. Okay, त्याची average rainfall value ही capital P consider केली आपण. Okay, then A will be the area of the basin, total area. Okay, हा जो काही तुमचा बेसिन आहे, टोटल बेसिन, याचा एरिया कॅपिटल ए असं कन्सिडर केला मी. ओके, आणि तिथली ऍव्हरेज रेनफॉल व्हॅल्यू कॅपिटल पी कन्सिडर केली मी ह्या होल एरियाची. सो ऍव्हरेज रेनफॉल विल बी बघा कशी कॅल्क्युलेट करायची. A1 P1. आता A1 म्हणजे काय बघा. व्हॉट इज A1? A1 is what? Okay, A1 will be the area of this Rengge station A. Okay, so whatever area, shaded area जो आहे, that is what your A1. Okay, A2 काय असणार आहे बघा माझा. What will be the A2? This will be the A2. Okay, this will be the A2. Area divided by Rengge station B, that is your A2. Okay, this is not A2. Okay, A3 काय असणार आहे माझा. A3 is what? Area divided by this Rengge station C. Accordingly, येतो मला लक्षात येईल तुमच्या. This will be the A3 and this will be the A4. लक्षात आलं तुमच्या. प्रत्येक रेंगे स्टेशन जो काही एरिया डिवाइड केला, that will be the area of that particular Rengge station. For Rengge station A, A1 will be the area. For Rengge station B, A2 will be the area. Okay, similarly for C, A3 and D साठी A4. Okay, लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके, सो आणि P1 म्हणजे काय असणार आता सिमिलरली कोण सांगेल. हे झालं A1, A2 आणि A3, A4 काय असेल रिस्पेक्टिव्हली. व्हॉट विल बी द P1? P1 काय असेल तर जे काय रेंगे स्टेशन ए यांनी रेकॉर्ड केलेली व्हॅल्यू आहे रेनफॉलची, दॅट इज व्हॉट युअर P1. सो P1 विल बी द rainfall value recorded at Rengge station A. Okay, similarly P2 is what? कोण सांगेल P2 म्हणजे काय. Rainfall value at station B. Okay, rainfall value recorded at station B, that is your P2. Okay, similarly A3 आणि P3 काय असणार आहेत. रेंगे स्टेशन सी वरती रेकॉर्ड केलेले एरिया आणि त्याची रेनफॉल व्हॅल्यू असेल. ओके, आणि जेवढे रेंगे स्टेशन आहेत सो ऑन, दॅट इज AN PN डिवायडेड बाय होल ब्रॅकेट. लक्षात घ्या इथं फॉर्म्युला बरेच दोन चुकतात. होल ब्रॅकेट येणार इथं. दिस विल बी द होल ब्रॅकेट डिवायडेड बाय टोटल एरिया. टोटल एरिया म्हणजे काय, जो काय हा टोटल एरिया आहे. ओके, दिस विल बी द कॅपिटल A. ओके, सो टोटल एरियाने जर मी डिवाइड केलं ह्या व्हॅल्यूला, तर व्हॉट आय विल गेट ॲव्हरेज रेनफॉल व्हॅल्यू फॉर दॅट पर्टिक्युलर कॅचमेंट एरिया बाय युझिंग थायसन्स पॉलिगॉन मेथड. ओके, सो फॉर्म्युला कसा झाला बघा. P इज इक्वल टू, P इज व्हॉट,
average annual rainfall value for that particular catchment area, okay, is equal to A1 P1 आता सांगितलं मी, okay, A1 P1 plus A2 P2 plus A3 P3 so on. जेवढे रेनगेज स्टेशन असतील तेवढे तुम्ही ऍडिशन करायची. काय करणार, प्रोडक्ट ऑफ एरिया आणि रेनफॉल व्हॅल्यू याचं प्रोडक्ट घ्यायचं, तर याची समेशन डिवायडेड बाय टोटल एरिया. ओके, टोटल एरिया म्हणजे काय, जो तुमचा कॅचमेंट एरिया आहे तो सगळा होल एरिया घ्यायचा. ओके, ए म्हणजेच काय असणार तुमचं A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4. ओके, 4 इन्व्हेस्टेशन आहे तिथं. व्हॅल्यू ऑफ कॅपिटल ए विल बी व्हॉट, A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4. ओके, रिमेंबर दिस, इट इज समेशन ए. सो लक्षात या फॉर्म्युला काय आहे बघा, P इज इक्वल टू सम ऑफ A इंटू पी. ओके, सम ऑफ A इंटू पी मीन्स व्हॉट, जेवढे काय तुमचे रेनगेज स्टेशन आहेत त्याचा एरिया इंटू त्याची रेनफॉल व्हॅल्यू, याचं मल्टिप्लिकेशन करायचं, याची समेशन करायची, डिवायडेड बाय सम ऑफ ए, दॅट इज व्हॉट A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 जे काय असेल ते, जेवढे रेनगेज स्टेशन दिले तेवढे. ओके, दिस इज व्हॉट हाऊ टू कॅल्क्युलेट rainfall value, or you can say average rainfall value by using Poisson's polygon method. याच्यामध्ये कोणाला डाऊट? याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचार. आहे का डाऊट कुणाला? Any doubt in this? असेल तर अटेंडन्स द्या मला सगळेजण. नेक्स्ट युनिट, नेक्स्ट चॅप्टरला आपण याची न्यूमेरिकल बघूया, थायसन्स पॉलिगॉन मेथड. एक मिनिट हा, जस्ट वेट. रोल कॉल में call your numbers so that I can write your attendance. Okay, start from roll number 1. Roll number 1, 1, roll number 2, roll number 2, roll number 3, Present. 4, 4, roll number 5, Present. 6, Present. 7, roll number 7, roll number 8, So 4 number present. okay, roll number 8. Who is roll number 8? Roll number 9, Present. roll number Present, sir. Roll number 10, 10 present. 11, Present. 12, Present, sir. 13, roll number 13, 14, Present, sir. 15, प्रेझेंट. 16, Present. 17, absent. Roll number 18, roll number 18, absent. 19, roll number 19, absent. 20, 20 present आहे ना गायकवाड? रोल नंबर 20 yes म्हणलं, हा, ठीक आहे. 21, रोल नंबर 21, अल्लापूरकर आहे का? 22,
Present, sir. इथं चॅट मध्ये पण टाकायचं लगेच नंबर 23, प्रेझेंट सर. 24. ज्याचा नंबर चालू आहे त्यांनीच टाका अटेंडन्स, कोणी पण टाकू नका मध्येच. 25, Present. 26, Present, sir. 27, 27, absent. 28, Present, sir. नंबर पण लगेच टाकायचा चॅट मध्ये. 29, Present. 30, Present. 31, Present, sir. 31, Present, sir. 32, Present, sir. 33, Present, sir. 34, Present, sir. 35, प्रेझेंट सर. 36, प्रेझेंट सर. 7, प्रेझेंट सर. 38, Present, sir. 39, 39 absent. 40, Present, sir. 41, 41, 42, Present. 43, 43, 44, 44, 45, 46, 46. हाँ वाचनूर मध्ये गेल्यावर फोन करा की. हा. कुमार वाचनूरला शाळेला होती तशी. 44, 45, 46, 47, Present, sir. 48, Present, sir. 49, Present, sir. 50, 50 प्रेझेंट आहे का? 51, प्रेझेंट सर. कोण आहे 51? 52, Present. 53, 54, Present, sir. 55, Present, sir. 56, Present, sir. 57, Present, sir. 58, 58, 59, 60, Present. 61, 62, 63, 64, प्रेझेंट 63 absent आहे का? 65, 65, 66, प्रेझेंट 67, 67, 68, प्रेझेंट सर. 69, 69, 70, Present. huh? 70. Present. 71, Present, sir. 70, 71 च आहेत. 72, लास्ट रोल नंबर किती आहे? 72. कावळे तुमच्या नंतर कोणाचा आहे रोल नंबर? लांडे, sir. Huh? संदेश लांडे. 70 आहे ना?
72 कोण आहे? 73. किती पोर आहेत? लास्ट नंबर किती आहे? 72 पर्यंतच आहेत सर. हॅलो सर 43 प्रेझेंट. 43 प्रेझेंट. सर 59 प्रेझेंट आहे. 59 लावले तुम्ही. चला म्हणजे सगळे अल्लापूरकर प्रेझेंट होता त्याचा मोबाईल नंबर सांगतोय आता 2 7 8 13 17 18 19 24 27 39 41 42 44 50 58 61 63 65 21. 69 आणि 72. ओके लेफ्ट झालं तर चालेल सगळं.